आपण पाहतोय ज्या जैन मुनी निलेश चंद्र यांनी परवा शस्त्र काढण्याची भाषा केली होती त्यांची भाषा आज बदललेली आहे। अपेक्षा करूया की सरकार सुद्धा आता यावर काय योग्य तो उपाय करेल। पुढची बातमी पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा इथं ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गाची ठिकठिकाणी झालेली चाळण आहे आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्गात ठाकरे गटानं आंदोलन सुरू केले। काही ठिकाणी पेवर ब्लॉक्स बसवण्यात आलेत, ते सुद्धा वर आलेले आहेत, त्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात आता ठाकरे गटानं हुमरमळा मुंबई गोवा हायवेवरच्या हुमरमळा या कुडाळजवळच्या गावात आंदोलन सुरू केलेलं आहे। काही वेळापूर्वीच ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि असं असताना गणेश भक्तांना याच महामार्गावरून प्रवास करावा लागतोय की काय असा प्रश्न प्रवाशांना पडलाय। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा इथं हे चक्काजाम आंदोलन करण्यात येतं। ही दृश्य आपण पाहतोय। चौपदरीकरणाचं काम गेली 13 वर्ष सुरू आहे। 13 वर्षानंतर सुद्धा हा महामार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही आणि आता या नव्या झालेल्या महामार्गावर सुद्धा काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे अपूर्ण झालेले रस्ते आणि पुन्हा खड्ड्यांचं हे विघ्न। अशा परिस्थितीत मुंबईकरांचा, चाकरमान्यांचा गावच्या दिशेने प्रवास कसा होणार असा सवाल विचारला जातोय आणि त्या विरोधात आता हे आंदोलन केलं जातंय। गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। गुरुप्रसाद, आंदोलकांनी आता तिथं चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं तर हा जो भाग आहे राजापूर पासून पुढे पत्रादेवीपर्यंतचा हा भाग पूर्ण झालेला आहे, चौपदरीकरण पूर्ण झालेलं आहे। असं असताना सुद्धा या मार्गावर जर खड्डे पडले असतील तर आता तिथल्या आंदोलकांचं काय म्हणणं आहे? नक्कीच विनोद सर, सांगायचं झालं तर जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो अगदी बघायचं झालं तर त्याची चाळण झालेली पाहायला मिळते। म्हणजे अगदी कणकवली पासून ते अगदी बांद्यापर्यंत मधचा जो पूर्ण जो भाग आहे तो पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे। असं असताना देखील वारंवार माजी आमदार वैभव नाईक आहेत, त्यांनी प्रशासनाशी ते खड्डे बुजवण्यासाठी सांगितले होते, परंतु तसं कोणतेही हे झालेले नाही। या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे आहेत, त्यांनी म्हटलं होतं की 15 ऑगस्टच्या अगोदर हे खड्डे बुजवले जातील। त्या पद्धतीने तसं कोणत्याही प्रकारे ते झालेलं नाही। असं असताना देखील आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे माजी आमदार आहेत वैभव नाईक यांनी आज थेट महामार्ग हुमरमळा येथे उतरून जन आंदोलन छेडलं आहे। आणि एवढंच नव्हे तर त्या ज्या ठिकाणी खड्डे झालेले आहेत त्या ठिकाणी दुधाचा अभिषेक करून, फुलं घालून त्या खड्ड्याचं देखील त्यांनी पूजन केलेलं आहे। विनोदजी, गुरुप्रसाद, अजून असं कळतंय की आंदोलक मोठ्या संख्येनं तिथे जमा झालेले आहेत। पोलिसांची आता काय भूमिका आहे? स्थानिक प्रशासनानं या आंदोलकांचं काही निवेदन स्वीकारलंय का? त्यांच्याशी चर्चा केली आहे का? काही तोडगा निघण्याची शक्यता दिसते का? विनोद सर, खरं सांगायचं झालं तर आता बांधकाम विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी देखील त्यांची चर्चा चालू आहे। असं असताना देखील वाहतूक पोलीस असतील, होम डीवायएसपी विनोद कांबळी देखील इथे सामील आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना हे करत आंदोलनाने मात्र ठाम मांडून रस्त्यावर बसून राहिलेले आहेत। विनोदजी, धन्यवाद गुरुप्रसाद दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः राजापूर पासून पुढे गोवा बॉर्डरपर्यंत, गोवा सीमेपर्यंत चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे। अनेक ठिकाणी सिमेंटचे, कॉन्क्रीटचे रस्ते झालेत, मात्र काही ठिकाणी मध्ये डांबराचे पॅचेस आहेत आणि या पॅचेसवर खड्डे पडल्यामुळे आक्रमकपणे हे आंदोलन केलं जातं आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं मुंबई आणि इतर शहरांमधून कोकणात चाकरमानी जात असतात। स्वतःच्या गाडीनं हा प्रवास केला जातो किंवा रेल्वेने प्रवास केला जातो, महामार्गाने प्रवास केला जातो। अशा वेळेला हे खड्ड्यांचं विघ्न मुंबईकरांच्या प्रवासात नको यासाठी हे आंदोलन केलं जात आहे।